काल रिकाम्या बॅग घेऊन आलेली मी आज त्याच बॅग फुल भरून निघाले. नमस्कार मंडळी, माझं नाव मनस्वी. सकाळी पटपट आवरलं आणि पाठीवरती एक आणि हातामध्ये एक बॅग घेऊन निघाले. आम्ही घरी आल्यावरती जितका आनंद आमच्या मोतीरामला होतो ना, तितकंच दुःखही त्याला आम्ही जाताना होतं. मोतीरामला आणि आईला दोघांनाही बाय बाय करून मी निघाले बस स्टॉपवरती गेल्यावरती 10 तासाने बस आली. हॉस्टेलवरतून घरी येताना चेहऱ्यावरती आनंद मावत नसतो आणि परत जाताना डोळ्यात पाणी मावत नसतं. बससोबत पळणारे ही झाडं आणि लालपरीत झालेलं हे चार्जिंग पॉईंटचं इनोव्हेशन आणि चालू बसमध्ये काकांची चालू असलेली ड्रेसिंग आणि थंडीतही चालू असलेलं वॉटर पार्क पाहून ऑटो न मिळाल्यामुळे चांगल्या तोडत 2 किलोमीटर चालत गेले आणि फायनली रूमवरती पोहोचले. हातभर केसांना कंटाळून त्यांना पॅकवरती बांधून टाकलं. घरून भरून आणलेल्या बॅग पटपट रिकाम्या करून घेतल्या. घरून आणलेला खाऊ व्यवस्थित बास्केटमध्ये ठेवून जबरदस्त भूक लागली होती म्हणून झटपट पोहे बनवायला घेतले. त्यासाठी केटलमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि एका डब्यामध्ये पोह्यांचं प्रीमिक्स काढून घेतलं. पाणी गरम झाल्यावरती पोहे डुबतील तितकं पाणी त्यामध्ये घालून घेतलं आणि 15-20 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं. तोपर्यंत मीही फ्रेश होऊन आले. 15-20 मिनिटांनंतर पोहे रेडी झाले होते. लिटरली जर तुमच्या हॉस्टेलवरती गॅस अलाउड नसेल आणि गॅस वापरल्याने तुमच्याही काकली मिरची लागत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खाऊन पिऊन झाल्यावरती एक निवांत झोप काढली. भाई, झोपेतून उठल्यावरती माझं असं असतं, अर्धा तास मला पण कोणाशी बोलायचं नसतं आणि माझ्याशी पण कोणी बोलू नका असं असतं. संध्याकाळी मेसला सुट्टी असल्या कारणाने आमची मुलींची गँग निघाली बाहेर खायला. आम्ही ऑर्डर दिली होती 3 व्हेज थाळ्या आणि 1 व्हेज सँडविच. टिश्यू पेपरने तयार केलेली ही सुंदर कलाकृती पाहिली. भाई, आजकालचे मुलं मुली इतके निर्लज्ज झालेत ना, त्यांना प्लेस सुद्धा कळत नाही कुठं काय करावं. जाऊ द्या, आजसाठी एवढंच. उर्वरित गप्पा पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.